ओ साजन साजन मैं करूं तो साजन जीव जड़ी साजन फूल गुलाब रो सूंघू घड़ी घड़ी हो जी केसरिया बालम आवोनी पधारो मारे देश रे पधारो मारे देश रे पधारो मारे देश रे। अदिती दीदीचं लग्न एकदम लहानपणापासूनचं स्वप्न होतं. आय गेस जे प्रत्येक लहान बहीण बघते. आणि त्या लग्नामध्ये बोले चुडिया करायचं एकदम. त्यातून लव्ह मॅरेज. त्यांची स्टोरी कशी सुरू झाली, केव्हा सुरू झाली. दीदी जेव्हा अद्वैतबद्दल ते फ्रेंड्स होते तेव्हा जस्ट ते बोलायचे तरी मला लाईक अंदाज होता की ठीक आहे इकडे काहीतरी होऊ शकतं होऊ शकतं होऊ शकतं. आणि मग जेव्हा ते झालं इट वॉज अमेजिंग. दे आर जस्ट परफेक्ट फॉर इच अदर. तू क्या है मेरे लिए मैंने मांगा था रब से बस एक ही सितारा बदले में दे दिया मुझको तारों से भरा उसने आसमां ये सारा. ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया. मला खरं सांगायचं तर अद्वैत आणि त्याच्या फॅमिलीबद्दल बोलायला आवडेल की जे काही फीडबॅक आले तर सगळे असे म्हणत होते की तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुम्हाला इतके छान कुटुंब मिळालं, जावई मिळालं. आणि खरोखरच देवाचे आभार मानते की त्यांनी आमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये इतके चांगले लोक आणि आमच्या आयुष्यात पण आणले. ते म्हणतात ना जुळू नये ती रेशीम गाठी किंवा स्वर्गामध्ये गाठी बांधल्या जातात तशी ही गाठ एकदम पक्की बांधली गेली आता त्यांची आणि आमची. असे आमचे ते जन्माजन्मीचे ऋणानुबंध शुक्ल फॅमिली आणि राजपूत फॅमिलीचे तयार झालेले आहेत. अद्वैत तर मला एक माझा हिराच आहे आणि त्याच्याबरोबर आता हिरकणी मला मिळालेली आहे. इतकी शूर आणि इतकी छान सून मला मिळाल्याबद्दल माझा तिचा खूप अभिमान आहे. आणि असेच दोघं उत्तरोत्तर आयुष्यात प्रगती करो अशी माझी देवापुढे प्रार्थना. अदितीशी जेव्हा पहिली भेट झाली त्याच वेळेला तिने आम्हाला जिंकून घेतलं. अदिती अत्यंत सालस, अत्यंत सुस्वभावी आहे आणि ती अत्यंत उत्कृष्ट कलाकार आहे आणि ती क्विक लर्नरसुद्धा आहे. आणि आमच्या घरामधलं आत्ताच तिने एक मध्यवर्ती स्थान पटकवलं आहे आणि आता सगळं घर तिच्याभोवती नक्कीच फिरणार आहे. तेरे वर्गा ता मैनू कोई दसदा नहीं मैं ता लाया बड़ा दिल किते लगदा नहीं. तेरे रंग दारा मिले सितारा वे यारा तेरे बिन मैं ता सारा वे रंग सजना मानदा नहीं ये दिल तेरे लिए हर पल तेरी खैर मांगदा रहे. तू जो नैना च पिलाया शराबी रंग लाया तेरे इश्क च होया मैं मलंग सजना. तेरी डोरी हानू लेके दिल
गेले 2 दिवस एक मॅजिकल रियालिटीच्या जगात आम्ही वावरतो आहोत. इथे पदार्पण केल्या केल्या ज्या पद्धतीने स्वागत झालं, ज्या संगीताने स्वागत झालं, त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण भारावून गेलो. आम्हाला अशी कल्पनाच नव्हती. एक कल्पनेपलीकडच्या जगामध्ये आम्ही प्रवेश केला. कालचा संगीताचा कार्यक्रम हे अत्यंत उत्कट आणि अत्यंत उत्तम कार्यक्रम झाला. प्रत्येकाला आपली कला सादर करायला आणि मुख्य म्हणजे अद्वैतबद्दल आपलं प्रेम सादर करायला एक छान संधी होती आणि सगळ्यांनी ती संधी साधली. जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया तेरे इश्क च होया मैं मलंग सजना तेरी डोरी हानू लेके दिल आगे उत्ते बहके आज उठदा है जैसे कि पतंग सजना जो नैना च पिलाया है शराबी रंग लाया तेरे इश्क च होया मैं मलंग सजना अदितीबद्दल सांगायचं म्हणजे वी आर नाव इन 9th year ऑफ आर नोईंग इच अदर. आणि 9 वर्षामधल्या म्हणजे सगळ्यात पहिलं सांगायचं तर 2016 साली 2 अननोन व्यक्ती कॉलेजमध्ये आपलं शिक्षणाचा पाथ शोधत करिअरमध्ये कुठेतरी हरवलेले 2016 साली पुण्यात भेटले पहिल्यांदा. आणि त्यावेळेला पहिल्यांदा लॉमध्ये ॲडमिशनच्या पहिल्याच दिवशी दोघं आम्ही भेटलो. ती अदिती मला आठवते आजपर्यंत. आणि त्यानंतर 2019 मधली अदिती जी फ्रेंडशिपमध्ये आम्ही फ्रेंड तर होती पण माझ्या मनात थोडं काहीतरी तिच्याबद्दल मैत्रीच्या पलीकडे काहीतरी यायला लागलं होतं. कदाचित तिच्याही मनात होतं. आणि 2019मध्ये जसं लॉ पासआउट झालं म्हणजे बऱ्याच वेळेला आम्ही दोघं सांगतानाही सांगतो आता आम्हाला सनद मिळून आणि वकील आम्ही दोघेही वकील असताना प्रॅक्टिस करता करता 5 वर्ष झाली. तशी आमच्या रिलेशनलाही 5 वर्ष झाली कारण 2019मध्ये जेव्हा आम्ही वकिली सुरू केली तेव्हा आम्ही आमचा एकत्र जर्नी दोघांनी एकत्र सुरू केला. इश्क के लम्हों से बदलेगा ये जहां पर मेरा तू ही रे तू ही रे. जरतारी काठ नौवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नौवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरली खुलली कळी मोगराची.
तिला सीमंत पूजनमध्ये जेव्हा पाहिलं, शी वॉज लुकिंग सो ब्युटिफुल. आणि अद्वैत पण इतका हँडसम दिसत होता सोबत. ते बघून एवढं रडू आलं मला. बस सच अ ब्युटिफुल फिलिंग. आणि सकाळी आज जेव्हा त्यांचं लग्न लागत होतं वैदिकच्या वेळेस, मी खूप जास्त इमॅजिन केलं होतं दीदीचं लग्न असं असेल तसं असेल. अँड वेन इट हॅपेंड, ओ माय गॉड, इट्स अ ड्रीम कम ट्रू. आदिती आणि अद्वैत हे एकमेकांना पूरक असे व्यावसायिक पण आहेत, पुढे जाणारे आहेत. वकिली त्यांची खूप चांगली जाणारी आहे. सगळं काही साकार करताना आदितीचा विवाह सोहळा हा एक टीमवर्क म्हणून झालेला एक शुभमंगल कार्य आहे. आज 22 डिसेंबर 2024 ह्या दिवसाची तयारी मला आठवतं आम्ही गेले 1 वर्षापेक्षा आधीपासून सुरू केलेली आहे. अद्वैत आणि मी आता गेले 5 वर्ष एकत्र आहोत. आजचा हा दिवस सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण आज नंतर आम्ही नवरा बायको म्हणून ओळखले जाणार आहोत. बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज ॲड होणार आहेत, पण अद्वैत हा असा साथीदार आहे की ज्यामुळे मी निश्चिंत आहे. बिन तेरे शाम क्या, बिन तेरे क्या सुबह है, तेरे बिन मेरा क्या है, हो बिन तेरे मेरा क्या है, तू है तो फिर मिली जिंदगी की वजह है. इनफॅक्ट आता बिदाईची वेळ आलेली आहे, पण तरी माझ्यावर असं काही प्रेशर किंवा मला टेन्शन आलेलं नाही युजली जे बाकीच्या मुलींना होतं. कारण मला माहिती आहे इतकी सुंदर फॅमिली आणि इतका सगळं सुंदर सगळ्या गोष्टी आहेत माझ्यासोबत मी घेऊन जाते नाशिकला. त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि अद्वैत सारखा जीवनसाथी मला नाही वाटत की मला कोणी दुसऱ्यामध्ये मिळू शकलं असतं. म्हणजे हा खरा मेसेज मी देतोय अदितीच्या आई बाप्पांना की अदितीला तुम्ही आता तुमच्यापासून दूर जात नाही आहे, उलट तुम्हाला एक मुलगा मिळतो आहे आणि आता तुमच्याबरोबर तुमचा मुलगाही आपण एकत्र आपला हा प्रवास पुढे न्यायचा. आजपर्यंत आम्ही जसं एकमेकांची काळजी घेतली आहे, एकमेकांवर जितकं प्रेम आहे तितकं तसंच कंटिन्यू राहावं एवढंच मला हवं आहे.